अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूबाबांचा एकामागून एक कांड उघड होत असून विविध धर्मांचे आडोसे घेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची काळी बाजू समोर येते। रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे राहणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबानं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना धार्मिक तत्वज्ञान सांगत अल्लाचं महत्त्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादित करत होता। गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना वश करायचा। आर्थिक, सामाजिक, शारीरिक तसंच वैवाहिक समस्या दूर करून देण्याचा आमिष दाखवत तो महिलांना एकट्यानं भेटायला बोलवत असे। खालापूर परिसरातील एका विवाहित महिलेला मध्यरात्री फार्म हाऊसवर बोलवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। तर दुसऱ्या प्रकरणात सांताक्रूज येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे। आरोपी बाबाजान हा खालापूर सोबतच कळंबोली परिसरातही सक्रिय होता। महिलांना वेगवेगळ्या कारणांनी भेटायला बोलवून तो त्यांच्यावर प्रभाव टाकत असे। त्याच्याकडे वाढती गर्दी पाहून कळंबोलीतील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास भाग पाडलं होतं। गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यानं कुटुंबासह तिथून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बाबाजान लोकांची फसवणूक करत होता। धार्मिक भावना आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यानं अनेकांकडून पैसे उकळले। केवळ महिलाच नव्हे तर अनेक पुरुषही त्याच्या प्रभावाला बळी पडले असल्याचं समोर येत आहे। सध्या 2 महिलांनी पुढे येऊन तक्रार दिली असली तरी अजून अनेक महिला त्याच्या अत्याचाराच्या शिकार झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भोंदूबाबांच्या आड लपलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। रायगड जिल्हा पोलीस दलातील खालापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 डिसेंबर 2024 मधली ही घटना आहे। त्याच्यामध्ये एक पीडित तरुणी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं। तर तिला नवऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आणि तिच्या पतीचे काही दुसऱ्या महिलांसोबत अफेअर आहे असं तिला शंका असायची। तर ती ह्या त्रासात असल्यामुळे एक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बाबाजान नावाचा एक बाबा व्यक्ती जो स्वतःला रिलिजियस टीचर म्हणून घेतो त्याच्याकडे ती सल्ला घ्यायला गेली आणि सल्ला घ्यायला जात असताना त्यानं तिच्याशी विविध तिला धार्मिक कार्य सांगून तिच्यावर प्रभाव पाडला आणि एक दिवस डिसेंबर 2024 मध्ये खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी माननीय न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आलेला आहे। हा जो मूळचा राहणार आहे तो कळंबोली नवी मुंबई इथला आहे आणि ह्याच प्रकारचा गुन्हा त्यांच्या विरुद्ध सांताक्रूज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे एक दाखल आहे आणि आपल्याकडे खालापूर पोलीस स्टेशनला इथे एक दाखल आहे। निश्चितच जर असं कोणी धार्मिक मी प्रवचन करतो असं सांगून किंवा काही मी जादूटोणा करतो किंवा याच्यामध्ये मी काळा जादू उतरवतो असं काही कोणी आमिष दाखवून जर काही पीडित महिलांशी गैरवर्तन करत असेल तर महिलांनी नक्कीच आमच्या रायगड जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करत आहोत। अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि बुवाबाजी हा एक फार मोठा आजार आहे आणि या आजाराच्या सर्वाधिक बळी या महिला ठरतात आणि त्याच बऱ्याच वेळा या आजाराच्या वाहकही। अशोक खरात
यांच्या निमित्ताने अनेक अजब आणि धक्कादायक अशा अनेक घटना पुढे येत आहेत. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की अशा घटना सर्व धर्मीय समाजात सातत्याने होत असतात. फक्त काहीच घटना पुढे येतात आणि अनेक घटना यांना त्या पद्धतीने दबलेल्या अवस्थेत असतात. खोपोलीजवळ असाच एक भोंदू बाबागिरी करणारा एक बाबा जान नावाचा एक ग्रस्त होता, ज्याने माझ्याकडे जादू करता येते, काळी जादू करता येते, आजार दूर करता येतात, प्रश्न सोडवता येतात अशा भूलथापा देऊन अनेक महिलांच्या वरती आणि कुटुंबावरती अन्याय केलेला आहे. काही महिन्यापूर्वी यातील काही महिलांनी धाडस दाखवलं आणि त्यांना अभय मिळाल्यानंतर सांताक्रूज आणि खालापूर या ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. FIR सुद्धा दाखल झालेली आहे आणि हा भोंदू आता त्याला अटक करण्यात आलेली आहे. अशा या भोंदूगिरीच्या बाबतीमध्ये लोक पुढे का येत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. पण अनेक वेळा असं लक्षात येतं की आपली बदनामी होईल ही एक भीती असते. स्थानिक नेते अशा बाबूगिरीच्या मागे एक वरदहस्तही असतो, त्यांचाही दबदबा असतो, त्यांच्याही धमक्या असतात. आणि हा जो बाबा जान नावाचा ग्रस्त आहे त्यांनी इतके अमानुष क्रूर अत्याचार केलेले आहेत की ज्याची कल्पनाही करवत नाही आहे. आता या महिला पुढे आलेल्या आहेत, अनेक महिला पुढे येण्याची शक्यता आहे. मीडियाने हा विषय लावून धरल्यामुळे काही महिलांना आपणही हे आता बोललं पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे खोपोलीची ही घटना आलेली होती. आम्ही काही मीडियांच्या पुढेही जाण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु या महिला पुढे येऊन बोलण्यासाठी घाबरत होत्या आणि पुढे मात्र त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. आता अटक असताना सुद्धा तो धमक्या देतोय की मी बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे पाहून घेईल वगैरे अशा पद्धतीचं. मला वाटतं मीडियाने हा विषय लावून धरला, पोलिसांचं जर याला सहकार्य मिळालं तर अशा घटनांना निश्चितच चाप बसणार आहे. कळंबोलीतून तसं त्याला सोसायटीमधून काढून टाकलं म्हणून ऐकण्यात आलं होतं आणि इकडं येऊन तो सज्जनसारखा काही दिवस वागला, त्याच्यामुळं काही लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला की सुधारला असेल वगैरे असं काही. आता हे पण व्यक्ती ते लहानपणापासून ओळखत होते, तर यांनी पण बोलले की हा पहिले चोऱ्या माऱ्या करायचा आणि आता सुधारला असेल गडी म्हणून त्याच्या म्हणजे त्याला घेऊन चालायचे, त्याचं बोललेलं ऐकायचे. तर आम्हाला मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे थोडासा पाठिंबा मिळाल्यामुळं आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन होतो आणि थोडंसं सावध होतो आम्ही की हा काही ना काही कांड करल म्हणून आम्हाला होती शंका. तरी आम्ही सावरायचा प्रयत्न करायचो, काही लोक आले त्यांना सांगायचा प्रयत्न करायचो, पण ते पण अंधश्रद्धेच्या पोटी ऐकायचे नाहीत. ते मनाने काय त्यांच्या मनगडत गोष्टी ऐकून त्याच्या नादी लागल्या. ते रात्रीच्या वेळी येऊन शनी आपलं त्यांना थांबून ठेवायचं ते 8-8:30च्या सुमारास आणि 10-11 नंतर त्यांचा इलाज काय पूजापाठ वगैरे करून त्यांना वंशामध्ये करून काय त्यांना औषध वगैरे प्यायला देऊन त्यांना गुंगीची औषधं देऊन वगैरे काय त्यांचं एक घाण काम करायचं तो असं FIR मध्ये पण दाखल केलेलं आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.